झुंजारते एक विष्णुदास जगे झुंजारते एक विष्णू जगामध्ये, झुंजारते
झंझारतेक विष्णुदास जगी पाप पुण्यांगिना तळे ठेवा गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भिनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी वैसरासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसला से विठ्ठल
विष्णुदास जगे पाप पुण्यांगी नाथळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे समचरण सरोजम सांद्र निलांबुदागम जगननीत पाणी मंडनम मंडनाळम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयावादी क्रोध काम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी स्वैतं नमामि विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग स्थळी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण संत मांदेआळी मधील कलशस्थानी शोभणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाच्या विष्णुदासांच्या स्वभावाचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून विष्णुदासांच्या स्वभावाचं वर्णन करत असताना सांगतात की विष्णुदास त्यांच्या ठिकाणी पाप पुण्य शिल्लक राहत नाहीये. का राहत नाहीये? कारण की विष्णुदासांना भक्तीची गोडी लागलेली आहे. तुम्ही जसा एखादा योद्धा पाहिला असेल
योद्धाच असा सतत युद्ध करत राहतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विष्णुदास सतत भगवंताची भक्ती करत राहतो. म्हणून म्हटलेले झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नाथळे. त्यांच्या ठिकाणी पाप पुण्य शिल्लक राहत नाहीये. का राहत नाहीये? कारण विष्णुदासांनी भगवंताचं भजन केलं. जर माणसाची जर भक्ती असेल तर माणसाचं पाप होत नाही, कारण की भक्तीची यादी सुद्धा पुढे असते आणि पाठीमागे पापाची यादी सांगितलेली. मग महाराज गोविंद कोणाच्या जरी मनामध्ये जाऊन बसायला रिकामाय गाव. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. गोविंद कोणाच्या मनात बसायला रिकामा नाही, कारण की गोविंदाने सांगितलं जो माझं भजन करील मी त्याच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये घर करील, त्याने फक्त माझं भजन केलं पाहिजे. त्या ठिकाणी सांगू लागले गोविंद आसनी गोविंद शेनी गोविंद त्या मनी बैसल असे. अनेक जण म्हणतात की आम्हाला देव भेटत नाही. आपण रात्रीच्या कीर्तनामध्ये ऐकलं स्वामीजींनी काय काय केलं तरी देव भेटला नाही, मग आपण कुठले कुठं. मग महाराज जर देव आम्हाला भेटायचं असेल तर मग आम्ही त्यासाठी काय करायला पाहिजे? कपाळाला गंध, कपाळाला चंदन, गळ्यामध्ये कंठामध्ये तुळशीची माळ धारण केलेली पाहिजे. मग ज्या माणसाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली असते या ठिकाणी सांगितलेले की ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंड भाळ ज्याच्या कंठामध्ये माळ शोभती त्याला कळी काळ सुद्धा घाबरतो. मग आपण तर दूरच राहील. काळ काळ येणार आहे आणि मग आपल्याला घेऊन जाणार आहे, हे सत्य आहे का? काळ येणार आणि मग आपल्याला घेऊन जाणार. जर माणसाच्या कपाळाला गंध आणि कंठामध्ये जर तुळशीची माळ पाहिले तर कळी काळ सुद्धा त्या ठिकाणी पाठीमागे जातो. फक्त माणसाच्या गळ्यामध्ये माळ पाहिजे आणि माणसाकडे पवित्रता पाहिजे. त्याला भगवंत 100% या ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग शेवटच्या चरणामध्ये सांगतात जगद्गुरु तुकोबाराय आहो मग हा ज्याच्या हातामध्ये शंख आहे, ज्याच्या हातामध्ये चक्र गदा पद्म, ज्याच्या हातामध्ये तो सहजासहजी भेटतो का? त्याचं जे सुंदर रूप आहे ते आपल्याला पाहायला भेटतं का? अहो नाही हो. आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं? भक्ती करावं लागते. या ठिकाणी सांगितलं की तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. म्हणजे भगवंताचं नामस्मरण भगवंताची भक्ती जर आपल्या मुखामध्ये असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर पण तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही भक्ती करतो, कोणाला बोलता बोलता चालता चालता, त्याला भक्ती नाही म्हटलं. ती पण भक्ती करा, पण भगवंतासाठी प्रत्येक जणाचा विशेष वेळ पाहिजे. त्या विशेष वेळामध्ये जो त्या भगवंताची भक्ती करतो ना त्याला भगवंत कधी व्हायला जाऊ देत नाही महाराज. ज्याची भक्ती असते त्याला वायाला जायचं काही कारण नाही हो. काही काही लोकांचं असतं पुण्य करता होय पाप पदरी आले तुझे माप. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही काही लोक पुण्य करतात पण ते कसं करतात? समाजामध्ये पुण्य करणारा नको, पुण्य करणारा असा पाहिजे. एकांतामध्ये पुण्य करणारा जर असेल, अहो गुप्तदान लोक देतात, काहीतरी त्यांना भगवंतांनी सल्ला दिलेला असावा. आपण म्हणतो महाराज आमचे 1 लाख आहे, 1 लाख. अरे तुझ्या 1 लाखाला काय करतो? काही काही जणांचं कसं असतं या ठिकाणी समाज बसलेला असतो. मग आता गावकऱ्यांना मंदिर बांधायचे. मग गावकरी म्हणतात कोण कोण किती किती देतो? मग यानं जर 500 दिले की दुसरा लगेच 1000 बांधणार. का? फक्त समाज आहे आणि समाज मला पाहणार आहे आणि समाज म्हणणार आहे की महाराज समाज म्हणणारे आमक्या आमक्याने इतकी देणगी दिली. कारण त्याच्या डोक्यामध्ये भविष्यामध्ये काय राहते माहिती तुम्हाला? असे आकडे जाहीर करतो ना त्याच्या डोक्यात काय प्लॅन असतो?
त्याला वाटतं आता पुढे सरपंचाची निवडणूक आहे, पुढे जिल्हा परिषद आहे, मग इथं 5 लाख दिले ते लोक आमच्या गावात 5 लाख दिले मतदान यालाच झालं पाहिजे. परंतु त्या पैशाचा या ठिकाणी काही फायदा नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही अत्यंतिक परिहार द्यायचा तो म्हणजे असा: अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याची महतानुकंपा, सकळ संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य महंत स्वामी विशुद्धानंद तीर्थ स्वामीजींच्या आशीर्वादाने, स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण सर्वांनी पाठीमागच्या वर्षी बघितलं की आपल्या वाघोळ्यामध्ये महाराष्ट्रात कुठे नाही असं स्फटिकाचं शिवलिंग, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्रीच्या तालुक्यामध्ये वाघोळ्याच्या गावामध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे. गावाचं नाव, वाघोळ्याचं नाव महाराष्ट्रामध्ये. महाराज पाठीमागच्या वर्षी लोकमत पेपरला बातमी गेली. गेल्याच्या नंतर लोक कसे, रात्री महाराजांनी सांगितलं की महादेवाचं भलं येडं लागेल लोकांना. मग लोकांनी ती बातमी वाचली, सरळ विचारात लगे वाघोळा. पण का रात्रीचा अभंग होता, आशाबद्ध जन. अहो काहीतरी आशा धरून येतोय. त्याला वाटलं की अहो स्फटिकाच्या शिवलिंगावरती नवग्रहाची शांती होते ना, त्याच्यावरती सगळं टाकेल होतं त्या मीडियावाल्यांनी. तो तिथून रडत आला, आशाबद्ध जन, काहीतरी आशा धरून येतोय. या ठिकाणी आशा धरून कोणी यायचं नाही, फक्त भगवान महादेवाला सांगायचं, हे शंकरा मी जो प्रयत्न करते ना, मला त्याच्यामध्ये फक्त यश मिळू दे. मला फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. मला तुझ्याकडून काही भेटावं याची मला आवश्यकता नाहीये. असं माणसाचं धोरण पाहिजे. परंतु महाराज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये हा वाघोळ्याला स्फटिकाचं शिवलिंग आहे. सर्वांना माहितीये, या वर्षी स्फटिक शिवलिंगाचा प्राण प्रतिष्ठा प्रथम महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आणि रुद्र स्वाकार महायज्ञ याच्या निमित्ताने हा निवेदन केलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये माझे गुरुवर्य ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभं राहतोय, त्यांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी स्वामीजींना साष्टांग दंडवत घालतो. विठ्ठल. मग महाराज आमचं किती भाग्य हो, त्या वाघोळ्यामध्ये ज्या शिवलिंगावरती नवग्रहाची शांती होते, जे शिवलिंगाची पूजा केल्याने दुधाचा जर त्या मणिरत्नेश्वराला जर अभिषेक असेल महाराज मनातून, तर सांगतो त्याच्यापासून आपल्याला धन आणि संपत्तीची सुद्धा उपलब्धी होती. असं स्फटिकाचं शिवलिंग आहे. पण त्याच्यासाठी काय लागतं, एक दिवस यायचं आणि 1 लोटा जल, काही भेटायचं नाही तुम्हाला, त्याच्यासाठी दररोज यावं लागेल. या ठिकाणी स्वामीजी नेहमी सांगत असतात, देवता भरपूर आहे, माना एकाला आणि निष्ठा ठेवा एकामध्ये, आणि माना आपण
तेने विन जीवा सुख नव्हे. भगवंताला आपलं करून घेतलं त्यावेळेला आपल्याला सुख आपल्या प्रारब्धामध्ये सांगितलेलं आहे. महाराज आमच्या वावळ्यामध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे. मनामध्ये जर काही कामना असेल, माझी काहीतरी भक्ती असेल, तर त्या स्फटिकाच्या शिवलिंगाला जर नवस केला ना महाराज, तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. असं स्फटिकाचं शिवलिंग वागवलेलं आहे. महाराज इथं नुसतं स्फटिकाचं शिवलिंग नाहीये, इथून माणसाचं जीवन बदलतं त्या सुविधा या ठिकाणी वागवळ्यामध्ये. सगळ्यात जास्त जर कशाची गरज आहे तर युवा पिढीची गरज आहे. स्वामीजींनी संकल्प केला होता की मी विद्यार्थी घडविल, विनाशुल्क घडविल. विशेष म्हणजे तर या ठिकाणी इवलेसे रोप लावी गेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. स्वामीजींनी इवलंच रोप लावलं होतं आणि आता त्याचा वेलू कुठे बघायला भेटतोय आपल्याला? तो आता गगनावरती गेलेला आहे. या ठिकाणी नुसते विद्यार्थी नाही महाराज, इथं गोशाळा आहे. विद्यार्थ्यांना दूध आहे, विद्यार्थ्यांना दही आहे, तूप आहे, ताक आहे. कुठं नाही महाराज. मी पण बऱ्याच ठिकाणी राहिलेलो आहे. आळंदीला राहिलो. आळंदीला जवळपास मी 2-2.5 वर्ष होतो. मला माहिती आहे इथल्यासारखं सुख कुठे भेटत नाही. कारण की दुधाची आणि आमची भेट कधी व्हायची सांगू का? ज्या वेळेला घरी आलो तेव्हा. नाही तर दुधाची भेट नाही, ताकाची भेट नाही, तुपाची भेट नाही. इथं आम्हाला सकाळ संध्याकाळ कधी कधी आम्ही तर पाहतो नाही त्याच्याकडे, इतकं झालं. त्यामुळे सांगतोय की स्वामीजींनी या ठिकाणी आता आम्ही खाऊन खाऊन कटाळलं. मग आम्ही गावात वाटायला चालू केलं. आमचं भरलं होतं. मग जाऊ द्या म्हणलं, सगळ्यांना थोडा थोडा खारीचा वाटा. 1 तेल 7 जणांनी खाल्ला. मग आम्ही म्हणला एवढीच कुठं खात, सगळ्याला खाऊ द्या, त्या पण आपल्याला माता मावल्या काही ना काही देतात. म्हणून या ठिकाणी स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि स्वामीजींच्या संकल्पनेतून या ठिकाणी स्फटिकाचं शिवलिंग आणि मणिरत्नेश्वर महादेवाच्या चरणी मी दंडवत घालतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल या ठिकाणी आज जे आपल्या कीर्तनाला साथ करणारे गुरुवर्य, आमचे गुरुवर्य दत्ता महाराज जाधव, गायत्री आश्रम वावळा, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर आमच्या राजनगावचे सुदाम महाराज अरसूळ, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्याच गावचे गणेशप्पा गायकवाड, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर राजनगावचे विष्णू टेलर म्हणतात, त्यांना स्वामीजींनी त्याच दिवशी सांगितलं वाटतं, टेलर म्हणतात, ते सुद्धा उपस्थित आहे. रुस्तम महाराज भोसले हे, त्याचबरोबर आमचे कुलदीपक महाराज गायकवाड, ते सुद्धा या ठिकाणी. आम्ही दोघं क्लासमेट बरं. आणि त्याचबरोबर ओम महाराज गायकवाड आणि आमचे ज्यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन असतं असे आमचे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली कोंडके, हेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे असे आमचे आजोबा नारायण पाटील गायके, हेही या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांच्याकडे सुद्धा नमस्कार करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. आणि विशेष म्हणजे आपल्याला हा मंडप आणि ज्यांची साऊंड सिस्टम आहे असे आमचे रामेश्वर मंडप लवगट नांद्रा, सुनील अप्पा लकडे, हे सुद्धा या ठिकाणी खूप सुंदर त्यांचं या ठिकाणी आयोजन आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. त्या सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करायचंय. विठ्ठल महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज यांच्या महाराष्ट्राची शान बान, जे आपण ज्यांना दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी
राजांची जयंती, त्यांना सुद्धा माझा त्रिवार मानाचा मुद्रा. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचरणी प्रार्थना करतो की आम्हाला सुख समृद्धी छत्रपती शिवाजी महाराज जसे होते त्याचप्रमाणे आम्हा सगळ्यांना घडू द्या, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. महाराज, पाप पुण्य कोणाच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण असतं, जो पाप त्याच्या ठिकाणी राहत नाही. का राहत नाही? जसा युद्धामध्ये जसं सतत युद्ध करत राहत असतो, त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की नामस्मरण करणारा माणूस सुद्धा किंवा नामस्मरण करणारी व्यक्ती किंवा नामस्मरण करणारा भक्त सुद्धा सतत भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला असतो. मग या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतरबाह्य जन आणि मन. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की आम्हाला, विष्णुदास म्हणतात की आम्हाला काहीच काम नाहीये, आम्हाला फक्त रात्रंदिवस आम्हाला भगवंताची भक्ती आहे. आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाही. आम्हाला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, आम्हाला फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये आम्ही तल्लीन असतो. मग या ठिकाणी काय म्हटलं बघा, अंतरबाह्य जन आणि मन. अंतर आणि बाह्य हे दोन विशेषणे या ठिकाणी सांगितलेले. आपण त्याचा एकदा काय करू, विचार करू. विठ्ठल बाह्य म्हणजे काय? बाह्य म्हणजे जन, अंतरबाह्य जन आणि मन. अंतर म्हणजे मन. मी तुम्हाला समोर गेल्यावर सांगतोच. बाह्य आणि अंतर याच्या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे मी थोडस पुढे गेलो आपण की त्याचा विचार करू. या ठिकाणी बाह्य असं सांगितलं, बाह्य म्हणजे जन. काही माणसं वैष्णव भगवंताचा भक्त वैष्णव सांगितला. तो वैष्णव काय करतो? भगवंताची भक्ती करतो, जन परमार्थ करत असतो. परंतु भगवंताचा भक्त जन परमार्थ करत असेल आणि त्याच्यामध्ये अडथळे आणणारे किती माणसं असतात. आता सप्ताह उभा करायचा आणि त्या सप्ताहामध्ये काही होऊ देणार नसतो. तो सप्ताह पार पाडायचा नसतो ना, काहीतरी अडथळे आणणार. का? या ठिकाणी सांगितलं अंतरबाह्य जन आणि मन. अंतरबाह्य, बाह्य म्हणजे काय? बाह्य म्हणजे तुम्ही, जन म्हणजे तुम्ही आम्ही सांगितले या ठिकाणी की ते जन परमार्थ करू देत नाही. मला सांगा, 100 दारू पिणारे माणसं आहे, 100 आणि 100 जणांच्या मनात येतो, त्याच्यातलं कमीत कमी 100%, त्याच्यातले 20% पिणाऱ्यांच्या मनात येतो, अरे या दारूने माझा संसार काय झाला, उद्ध्वस्त झाला, मी काय करायला पाहिजे. आदल्या दिवशी फुल पिऊन घेतो आणि दुसऱ्या दिवशी उतरणीक विचार करायला लागतो की या दारू म्हणजे माझ्या संसाराचं वाटुळं झालं, मी काय करायला पाहिजे. मी आता सगळं सोडून देतो, माळ घेतो, कपाळाला गंध लावतो आणि भगवंताची भक्ती करतो. म्हणजे भगवंताची जर मी भक्ती करत असेल तर मला या ठिकाणी याचं ध्यान यायचं नाही. मग तो माणूस गंध माळ घालून जातो. आता कमीत कमी 80% मधले 10 जण तर भेटतील ना पिणारे 100%, 20% सुधारली समजा तर त्याला कमीत कमी 20% मध्ये त्यांना 80% मधला 20% वाल्यांना एखादा भेटेल का नाही. मग तो काय म्हणतो, बा माळकरी झाला, गंध लावला, परमार्थ करायला लागलो, असं म्हटल्याबरोबर आधीच लोकांना माळीची लाज वाटते. असं म्हटल्यानंतर त्याचा अर्थ म्हणून काय होतं, विचलित होतं. मग हे जन कसं आहे, हे जन करणाऱ्याला करू देत नाही. अहो त्याला सोडायची ना, तुम्ही त्याला कमीत कमी महिना 2 महिने बोलू नका, नंतर बोला ना. त्याचं मन या ठिकाणी परमार्थामध्ये येऊच तर तरी तुम्ही त्याला मध्ये पाप करू नका. पापाची मारा असते एक प्रकारचं. जर चांगला सुधरेल माणूस जर बिघडवणं हे पाप नाही, तुम्ही सांग आहे का नाही पाप. अहो पाप आहे. पिणारा माणूस जर दारू सोडत असेल आणि तुम्ही बळजबरी पाजत असेल तर पाप येते, नरकात घेऊन जाणार आहे ते आपल्याला. मग त्या ठिकाणी त्याला भेटल्याच्या नंतर त्याचा अर्धमन विचलित होतं आणि डबल संध्याकाळी 4 वाजले ते बरोबर ठिकाणावर जातं. मग का जातं ते,
फक्त जन त्याला परमार्थ करू देत नाही. विठ्ठल मग दुसरा विषय सांगितला या ठिकाणी अंतर. अंतर म्हणजे मन. मग आता मला सांगा, आपल्याला जर युद्धाला जायचं असेल तर आपल्याला ती मनात आणावं लागतं का नाही? मी तिथे गेल्यावर वार कसा करणार? आता आपल्याला मोटर चालू करायला जायचं, मनात शोधावं लागतं. जर मोटर चालू झाली तर आधी आकडे हलवावं लागणार, आकडे हलवून नाही झालं तर डिपीत जावं लागणार, डिपीत नाही जमलं तर तिकडे वायरमनला फोन लावावा लागणार. मन बाह्य परता. मन म्हणजे जना परता. बाह्य म्हणजे तो माणूस. या बाह्य परता अंतर्याने जास्त युद्ध करतो या ठिकाणी सांगताय जगद्गुरु तुकोबराय. त्याच्या मनामध्ये अंतर आहे तर त्याला लगेच कळते की समोरचा कोण माणूस. त्याचं मन लगेच सांगते की हा माणूस असा, ह्या माणसाजवळ जर गेला तर तुला काही ना काहीतरी वाईट संगती लागेल. मग ते काय म्हणतं, तिकडे जाऊ नको, तू काय कर, संताचे संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंथ. अरे तू संतांची संगती कर, तू व्हायला जाणार नाही बरं का. आयुष्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये काहीतरी भेटून. अहो आमच्या वाघोड्यामध्ये आश्रम आहे ना, अहो मला लोक काय, आज तुम्ही समजा, मी नाही बरं का, मी सांगतो फक्त माझ्यावर, तुम्ही तुमच्यावर घ्या जे असतील त्यांनी फक्त. आज समजा मी पाक्का पिणार आहे, आता जरी बळजबरी पाजत असेल तर मी काय करायला पाहिजे? मी म्हणायला पाहिजे वावळ्यामध्ये आश्रम आहे, आपण काय करू, जो टाइम आहे या लोकांचा आहे ना, त्या टायमात गायत्री आश्रमावर जाऊ, झाडू देऊ, साफसफाई करू, काहीतरी भगवंत त्यांना तरी बुद्धी देईल, त्यांना तरी एखाद्या नालीमध्ये घालील. पण तुमच्या मनात ते नाही, फुकटची घेऊ, फुकट आहे ना, असे लोक आहे. आणि ते आपलं, आता तुम्हाला एक सांगतो म्हणजे विशेष म्हणजे, जोपर्यंत आपण शिकत नाही ना तोपर्यंत ते फुकटच पाजणार, आणि शिकल्यावर म्हणणार तू घे आता. असं जे नाही, म्हणजे मनाने विचार करावा लागतो महाराज. मग हे मन कसं आहे, जसं एखादं मोकाट जनावर असेल आणि त्या जनावराला जर आवळायचं म्हटलं, तुम्हाला काय करावं लागतं? ते जनावर आवळायचं सोपं राहतं का? मग हे मन कसं आहे, मन लय ठिकाणी भटकतं. मग गीतेमध्ये सांगितलं, चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत्रिडम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव स्वदिष्कृतम. हे मन खूप बलवान आहे, परंतु या मनावर जर ताबा ठेवला आणि या मनावर जर विश्वास ठेवला तर माणसाची जीवनामध्ये कीर्ती होते. मग तुम्हाला उदाहरण सांगू का? ज्ञानोबार आहे बघा, तुकोबार आहे बघा, नाथ महाराज बघा. कोण थुकलं नाथ महाराजांच्या अंगावर? येऊन अंगावर थुंकला. पण नाथ महाराजांनी जर त्यावेळेस हार मानली असती, जगात कीर्ती झाली असती, ही विभूती होऊन गेली असती. अहो नाथ महाराजांनी त्यावेळेला ठरवलं, जन काही म्हणू द्या, परंतु माझ्या मनाला जे पटल मी ते करेल. ते नाथ महाराजांनी ठरवलं. ज्ञानोबारायांनी बघा, ज्ञानोबारायाला कमी त्रास झाला का हो? ज्ञानोबाराया मधुकरीला जायचे. मग ज्ञानोबाराया मधुकरीला गेल्याच्या नंतर लोक म्हणायचे, आलं संन्यासाचं काट, घरी लावून घ्यायच्या महिला. तुम्ही नाही बरं त्या काळच्या, घर लुटून घ्यायचे. पण मग ज्ञानोबारायांनी हार मानली का? ज्ञानोबारायांनी उपाशी पोटी काढले आहोत मधुकरीला गेल्यावर. आपल्यासारखे लोक चिखल फेकायचे अंगावर. मग ज्ञानोबारायांनी त्यावेळेला हार मानली असती तर कीर्ती जगात झाली असती का? ही विभूती जगामध्ये होऊन गेली असती का? तुकोबारायांचं उदाहरण घ्या. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ह्या विभूती होऊन गेल्या. आजही काय जगामध्ये कीर्ती, त्रास देणारे आपल्या तुमच्या आमच्या सारखेच होते, दुसरे कोणीच नव्हते. मग आता तुम्ही आळंदीला जा,
मी तुम्हाला हे सांगतोय, मनावर जर ताबा ठेवला, जन काही म्हणू दे, आपल्या मनाला जे पटन ते आपण केलं. पण मग पटणारं करा, न पटणारं करू नका. जे शोभेल तेच करा. ज्ञानोबरायांनी मनात ठरवलं, जा आळंदीला, जा बरं कार्तिकीच्या वारीला. अरे 2-2 दिवस दर्शन होत नाही. का होत नाही? कारण की ज्ञानोबरायांची कीर्ती होऊन गेली. जा देऊला, तुकाराम बीजला जा बरं, होतं का दर्शन? दिवसभर म्हणतो 2 दिवस लागले, हो लय पाय दुखले. अरे तो आधी त्रास दिला, मग पाय दुखले. तुम्ही नव्हते पण ती दुसरी का होईना होती, पण तेच आपल्याला भेटणे इकडे. जा तुम्ही षष्टीला, जा पैठणला, होतं का दर्शन? गंज खुश पडते. पहिला त्यांना त्रास दिला, परंतु त्या विभूती होऊन गेला, त्यांना काही फरक पडला नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त भगवंत बसलेला होता. त्यांच्या मनामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. त्यांनी हार मानली नाही हो त्या ठिकाणी. त्यांनी जर हार मानली असती तर त्यांना त्याच वेळेला जीव द्यावा लागला. आपल्यासारखं माणूस म्हणतो लो टेन्शन देतो, हे तर मरीन बरं का, मी फाशी घेत मी तर तुला सांगतो. तुम्हाला तर सगळं माहिती, तुम्ही संसारिक, आम्ही तर ब्रह्मचारी. छानगी सध्या ब्रह्मचारी अवस्थेमध्ये तुम्ही संसारिक माणसात. तुम्हाला माहिती कोण कसं येतं, बरं धमक्या देतात का नाही एकमेकांना. मग त्यांनी जर म्हणलं असतं की आपण चला, विठ्ठल पंतांना का जावं लागलं? यांनी सांगितलं होतं की तुझे पोरं सुखी होते. म्हणजे माणूस पोरासाठी सुद्धा एवढी तळमळ करतो, विठाल मग हे मन कसं आहे? मन के हारे हारे, मन के जीते जीत, मन ही न मिलावत राम से करी भजी. मन हे खूप फजिती करणार आहे. मग मनावर जर ताबा ठेवायचा असेल, मनावर जर जिंकायचं असेल माणसाला, तर काय पाहिजे? अभ्यास आहे तुका म्हणते, वैराग्येन चगुह्यते. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मन ताब्यामध्ये ठेवायचं असेल तर काय करा? अभ्यास करा. अभ्यास अपेक्षा समर्थोसी मत कर्मा परमानुभव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धीन वापसी. का सांगितलं? अहो अभ्यास पाहिजे. मन जर एका ठिकाणी थांबायचं असेल, जीवनामध्ये माणसाला जर काही करायचं असेल, वैराग्य पाहिजे माणसाचं. वैराग्य काय करतं? मनाला एका ठिकाणावर थांबून ठेवत. असं हे वैराग्य विठाल. मग हा परमार्थ सहजासहजी या ठिकाणी घडत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? अभ्यास करावं लागतं. वैराग्याच्या दिशेला जावं लागतं. वैराग्याच्या दिशेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगावं लागतं भगवंताला, रे भगवंता, माझं जे मन आहे ना, माझं मन संसारात नाही भटकत. माझं जे मन आहे, माझा जो ठरलेला टाइम आहे ना, माझे सकाळचे जे 2 तास आहे ना, माझ्या मनामध्ये कोणी नसतं. माझ्या मनामध्ये फक्त तू बसलेला असतो. भगवंताला सांगावं लागतं, तू माझ्या मनामध्ये वास करतो रे. ते 2 तास मला काहीच म्हणू द्या कोणी, मी काही कोणाच ऐकत नाही. फक्त भगवंत तुम्हाला उपदेश कर, तसं मी वागतो. आम्हाला महाराज दिवस रात्र काहीच काम नाही. दिन रजनी हाची धंदा, आम्हाला दिवस रात्र काहीच धंदा नाही, फक्त गोविंदाचे पवाडे गायचे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. आम्हाला दिवस रात्र फक्त भगवंता तुझ्या नामस्मरणामध्ये फैली नसतो. का या ठिकाणी का म्हटलं बस? कारण दिनरजनी हाची धंदा. आम्हाला दुसरा धंदा नाही. आम्हाला काही किराणा दुकान चालवायचं नाही. आम्हाला काही देशी दारूचं दुकान चालवायचं नाही. आम्हाला फक्त गोविंदाचे पवाडे गायचे. माणूस भगवंताच्या नामस्मरणामध्ये सतत रमलेला असतो. मग या ठिकाणी सततम कीर्तयन्तो माम, गीतेमध्ये सांगताय, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्तस्यञ्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तुझीच उपासना करतो रे भगवंता मी. सतत मला तुझीच चिंता लागलेली असते. माझा भगवंत जेवला असेल का? माझ्या भगवंतांनी पाणी पिलं असेल का? अरे मला माझ्या मनामध्ये काहीच नाही भगवंता. मला जर जेवायचं असेल तर मी 50 वेळा विचार करतो की माझा भगवंत जेवला असेल का.
सतत तेच आहे माझ्या मनामध्ये, सतत कीर्तयंतो मा, हेच घुमत असतं माझ्या मनामध्ये. मग या ठिकाणी माणूस म्हणतो, महाराज माझं भक्तीकडे मन जातं, पण हा संसार असा आहे, हा संसार विषयाकडे माझं मन वळून येतो. मग या विषयाच्या दिशेने गेलं, मग या विषयाच्या दिशेला जर सावरायचं असेल तर माणूस कसा लागतो, तर अभंगाच्या प्रथम पाप पुण्यांगी नातळे त्या. या ठिकाणी सांगितलंय भगवंत विष्णू, भगवान विष्णू कसे झुंजार आहे. मग झुंजार कोणाला म्हटलं जातं, योद्धा कसा असतो योद्धा. आज ज्या राजाची जयंती त्यांना काय म्हटलं जातं, हिंदू धर्मातील योद्धा, त्यांना म्हटलं जातं योद्धा. योद्धा असा पाहिजे. मग नामस्मरण करणारा मनुष्य सुद्धा योद्ध्यासारखा पाहिजे. योद्धा जसा असतो त्याचप्रमाणे असतो असायला पाहिजे. भक्ती करणारा माणूस सुद्धा झुंजार ते एक विष्णू पाप पुण्य नातळे. माणसाच्या जीवनामध्ये पाप पुण्य शिल्लक राहत नाही जर भगवंताची भक्ती असेल. मग बघा आपण कोणाला योद्धा म्हणावं, आपण याचा विचार करू. आज विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ना, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी चरित्राचं कसे योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज याचा विचार करू. विठाल योद्धा होणं एवढं सोपं नाही महाराज. योद्धा होण्याकरता काय करावं लागतं, समाजाची सेवा करावं लागती, गोरगरिबाची सेवा करावं लागती. मग योद्धा होणं एवढं सोपं आहे, योद्धा होणं सोपं नाहीये, योद्धा होणं खूप कठीण आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज कसे योद्धा झाले ऐका. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. काय होतं, राजांच्या जीवनामध्ये सेवा होती फक्त. गोरगरिबाची, रयतेची, प्रजेची, सगळ्यांच्या सेवा होत्या राजाच्या जीवनामध्ये. राजा महापराक्रमी होता. सेवा आयुष्यामध्ये जर सेवा माणसाची सेवा असेल तर त्याचं निश्चित फळ भेटल्याशिवाय राहत नाही. तसे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. मग छत्रपती शिवाजी राजांना समाज आजही काय विसरत नाही. ध्यानात ठेवा 396 वर्ष झाले जशा तशी आहे माझ्या राजाची कीर्ती. 18 पगड जाती राजाची प्रेमाना करतो आरती. छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं की लढायला प्राप्त होते स्मृती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला. पावन झाली महाराष्ट्राची. हा राजा महाराष्ट्रात जन्माला आला. महाराज किती भाग्य आहे. आपण राजांना दैवत मानतो. प्रत्येक जण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येकाच्या अंगाला काटा होत. अशी छत्रपती शिवाजी.
मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर फक्त काटा येऊ द्यायचा नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे काय मावळे. मग आपण काय करायला पाहिजे, मी तुम्हाला झुंजार सांगतो, योद्धा कसा असावा. बघा छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, समाजाची सेवा होती. समाजाची सेवा असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराज कुठेही मागे आले नाही. प्रत्येक मावळा कसा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा तंदुरुस्त होता. अहो या ठिकाणी काय झालं बघा, माणसं स्वतःचा बाप विसरून गेले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की जागृत होतात. बापाला विसरलो आपण. तुम्ही म्हणशाल नाही महाराज, तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. विठ्ठल बापाला काय विसरतो आपण बघा. मी सतत सांगत असतो हे उदाहरण, आता परत ऐकून घ्या. तीर्थक्षेत्र काशी माहिती सगळ्यांना, वाराणसी. त्या ठिकाणी 10 किलोमीटरवर एक गाव होतं. मी बापाला विसरणारे सांगतो, या ठिकाणी ध्यान देऊन ऐका. 10 किलोमीटरवर एक गाव होतं. त्या गावामध्ये खूप गोरगरीब कुटुंब होतं. सकाळी जेवले की संध्याकाळची जेवायची फिकीर असायची. मग त्यांनी काय केलं महाराज, काम करायचे, रोज मंजुरी करायची. जर 100 रुपयाचं काम केलं तर 10 रुपये खर्चल आणि 90 रुपये बँकेत टाकायचे. असं करता 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 खूप श्रीमंत झाला माणूस. श्रीमंत झाल्याच्या नंतर पोरग शिकण्यासारखं झालं. पोराला शिक्षण चालू केलं, परंतु पोरग जे शिकायचं होतं ते शिकलं नाही, जे नव्हतं शिकायचं ते शिकून बसलं. पोरग काय शिकलं, पोरग जोपर्यंत वयात होतं तोपर्यंत आई वडिलाच्या हातात होतं. तुम्ही लक्ष देऊन ऐका की जोपर्यंत मुलगा वयामध्ये, जोपर्यंत आपला ऐकण्यासारखा आहे तोपर्यंतच त्याला संस्कार द्या. त्याला जर संस्कार नाही दिले तर माणसाची आयुष्यामध्ये कुत्र्यासारखी गती होईल. मग ते आई वडील जरी असले तर मग मुलगा जर पुढे वेगळ्या पंथामध्ये शिरला तर माणसाची गती कुत्र्यासारखी. महाराज तो मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर विचार केला, लग्न करण्याचा विचार केला. परंतु हा जुगाराच्या नादी लागलेला, तो आई वडिलाच्या चोरून जुगार खेळायचा, दारू प्यायचा. याला तो धंदा. आई वडील थकले, याला सांगू सांगू थकले. हा रोज जुगारावर जायचा आणि सकाळी आंघोळ करायला घरी यायचा. फक्त रात्र तेच. मी पाठीमागं सांगितलं दिन रजनी हाची धंदा. परंतु यांना तो धंदा नव्हता, यांना हा धंदा होता. दिवस रात्र घरी यायचा. वडील थकले. एक दिवस वडिलांनी सहज सांगितलं त्याच्या आईला की बघ आता मी म्हातारा झालोय, मी आता महिन्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये मी जाणार. कारण की काळ कसा येईल माणसाला सांगता येतो का. त्यांना आधीच बायकोला हुशार करून दिलं, बघ मी गेलो ना तर मी गेल्याच्या नंतर माझी जर शेवटची जीवनामध्ये जर जी इच्छा असेल ना, ती इच्छा फक्त ही असेल की माझा, आपण ही जी संपत्ती कमवलेली ना, या संपत्तीमध्ये माझा जीव अडकू नये, माझा याच्यामध्ये जीव गुंतू नये. म्हणून तू काय कर, तू पोराला सांग की तुझा बाप गेल्याच्या नंतर तुझ्या बापाची अस्थी काशीमध्ये नेऊन टाक. मग काशीच्या गंगेमध्ये जर नेऊन टाकली ना तर तुझा बाप या संसारातून मुक्त होईल आणि त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करेल. आई रडायला लागली. कोणीही असो मग रडायला लागतं. नवऱ्याला असं म्हटल्याच्या, नवरा असा बोलतोय म्हटल्याच्या नंतर रडायला लागतं. 15-20 दिवस उलटून गेले. हा मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर रात्री मरण पावला. हा सकाळी तिथं आला, जुगाराच्या डावून सकाळी घरी आला. घरी आल्याच्या नंतर याला कळालं बाप गेला. बाप गेल्याच्या नंतर यांनी काय केलं बघा, याने अंत्यविधी झाली. 3ऱ्या दिवशी राख होती. हा राख घेऊन काशीकडे निघाला. आईला जसं जसं याच्या बापाने सांगितलं होतं, आईने तसंच त्याला सांगितलं. मग तो राख घेऊन त्या ठिकाणी निघाला. निघाल्याच्या नंतर घर सोडून 3-4 किलोमीटर गेल्याच्या नंतर लगेच त्याला गावातून जुगारवाल्या मित्रांचा फोन आला, बाळू कुठे. बाळूने सांगितलं मी काशीला झालो. वा वा वा, बरं झालं, देव करायला लागला, धर्म करायला लागला, चांगली गोष्ट आहे. तू म्हटला हो ठेव, आता तुला माहित नाही काय झालं. बाळूने सांगितलं वडील वारले. तो म्हटलं अरे वडील काय राहणार आहे का, माणूस मेला माणसाचं संपलं. हा तुमचा गोड गैरसमज आहे. माणूस मेला तर माणूस संपत नाही. ध्यानात ठेवा, त्याला या योनीमधून त्या योनीमध्ये जावं लागतं. वर गेल्याच्या नंतर देवाना एक लाईनच केलेली असते, कोण पापी कोण पुण्यवान, कोण पापी कोण पुण्यवान, कोण पापी कोण पुण्यवान. असला पापी लोटणार का.
असला पुण्यवान की लोट स्वर्ग, अशी गती आहे. मग तुम्ही म्हणता माणूस मेल्याच्या नंतर काही माती होऊन जाते, माती होतच नाही. मग त्यांनी काय केलं, मित्रांना सांगितलं या ठिकाणी गावामध्ये 5 लाखाचा जुगाराचा डाव आहे. पाय 5 लाख म्हणजे त्या काळचे 5 लाख, आजचे 5 कोटी. याने काय केलं, लगेच पैसा पाहिला, हात थोडसा पुढे गेला, वड दिसलो, त्यांनी त्या वड्यातच दिली ती हस्ती टाकून. त्याला सांगितलं होती काशीच्या गंगेमध्ये टाकायची, त्यांनी दिली त्या वड्यात टाकून. वड्यात टाकल्याच्या नंतर हातीतून जुगाराच्या डावावर गेला. रात्र झाली. याचा दररोजचा तोच धंदा होता की रात्रंदिवस जुगाराच्या डावावर बसायचं आणि सकाळी घरी जायचं. हा रात्री वडील त्याच्या आईच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं, बघ मी काय सांगितलं होतं तुला, ते बाळूनी केलं नाही. बाळूनी मला त्या नदीमध्ये नेऊन टाकलं आणि इकडेच त्या वाड्यामध्ये मला फेकून दिलं, गटाराच्या पाण्यामध्ये फेकून दिलं. मी आता कसा मुक्त होणार या संसारामधून, माझा जीव याच ठिकाणी रमलेला असणार. बाळू सकाळी घरी आला, आईने रडत सांगायला लागली. बघा आता मी तुम्हाला कशामुळे सांगतोय उदाहरण. छत्रपती शिवाजी राजे म्हणलं की माणूस जागृत होतो, परंतु माणसं बापाला विसरून गेली. मग राजे कसे होते बघा. हा घरी आला आणि आईला सांगितलं तर हा काय म्हणतो, अगं आई, माझ्या बापाने त्या वड्यातून येऊन तुला स्वप्नामध्ये सांगितलं की बाळूनी मला या वड्यामध्ये टाकलं, आणि बापाने जर सांगितलं असतं की मी काशीत येऊन पोहोचलो असं तुला जर सांगितलं असतं तर आपल्याला किती आनंद झाला असता. माझ्या बापाला काही अक्कलच नाही, राहिलं काही बापाचं, सगळं समाप्त. राव बापाला विसरलेले लोक विठ्ठल एक ध्यानात ठेवा, मी सांगते तुम्हाला, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मग छत्रपती शिवाजी राजांची जीवनामध्ये खरी सेवा होती. छत्रपती शिवाजी राजांनी, तुम्हाला एक उदाहरण सांगतो या ठिकाणी, तुम्ही जर कुटुंबासाठी जगलात तर तुम्हाला कुटुंब आहे तोपर्यंत किंमत आहे, तुमचं फक्त कुटुंब किंमत करील. पण तुम्ही जर समाजासाठी जगलात तर आयुष्यामध्ये तुमची कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही, लोक तुम्हाला डोक्यावर नाचतील. मग मी आता तुम्हाला पाठीमागं सांगितलं, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, तसंच माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं. का राजांना समाज आजही विसरत नाही, हेच त्याचं कारण आहे. राजाने समाजामध्ये सेवा केली, गोरगरिबाची जनतेची सेवा केली, त्याचमुळे राजाला. मला परवा एक जण भेटला, म्हटलं महाराज मी ऐकलं की देवाची जयंती पण तुम्ही राजाची जयंती का साजरी करतात. मी म्हटलं ऐक, राजाची जयंती का साजरी करतो, अरे राजा देव नव्हते पण देवापेक्षा कमी बी नव्हते. राजांच्या अंतःकरणामध्ये जी विशेषण होती, दूरदृष्टी होती, दुर्बळ होते, प्रेमळ होते, मायाळू होते, दयाळू होते. कसे होते छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यांना समान वागून घ्यायचे असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. मी त्याला सांगितलं, अरे छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीये पण मंदिरातला देव छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरावरला कळस आणि दारातली ज्योत माझ्या राजांमुळे तो म्हटलं महाराज खरंय. जर माणसाला जर खरं समाजामध्ये समाजाची सेवा करायची, आता अनेक जण पाहत असाल तुम्ही, प्रत्येक जण म्हणतो मी समाजाची सेवा करेल, मी तुम्हाला हे कमी पडू देणार नाही, मी तुम्हाला हे करू देणार नाही, परंतु तो सर्वात मोठी आपली मुंडकी दाबली. माझे राजे तसे नव्हते. अहो माझ्या राजाच्या नावावर, माझ्या राजाचं नाव घेतल्या घेतल्या जर तुमच्या अंगाला काटा येतो ना तर राजाचे विचार जपा, त्यातच खरी शिवजयंती साजरी. विठ्ठल अहो राजाचं नाव एवढं सोपं नाही. माझं महिला मंडळांना सांगणं आहे, ऐका, शिवजयंती असेल 19 फेब्रुवारी, आपण म्हणतो जगात भारी 19 फेब्रुवारी, जसं म्हणतो तसंच वागायचं. राजा जन्माला येतोय म्हणून प्रजेने आनंद साजरा करायला पाहिजे. मग महिला मंडळी 19 फेब्रुवारी आली की दारामध्ये सडा टाकायचा, रांगोळी काढायची, घरावरती भगवी पताका उभारायची, पुरणपोळीचा स्वयंपाक करा, यातच राजाला खरा आनंद आहे. अहो राजा सामान्य माणूस नाही, तुम्ही ते नाही करणार, तुम्ही डीजे लावून डीजे पुढे लागतात, याच्यात शिवजयंती का? अरे राजाची जयंती असेल तर गावात पोवाडा ठेवा, कीर्तन ठेवा, छोट्या छोट्या मुलांची भाषणं ठेवा, राजाला यातच खरा आनंद वाटेल. आणि तुम्ही ठेवून घेताना नाचता, म्हणता की राजे जय शिवाजी जय भवानी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर जपलात ना, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचा. पण
खोटे इतिहास लिहिलेला वाचू नका. जो खरा इतिहास आहे तो वाचा. तो वाचल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये उजेड पडेल. राजा कसा होता? राजा लय धैर्यवान होता. राजाच्या मनामध्ये जे बसलं तो राजा करायचा. मग तुमचं कसं आहे? तुमचं ते नाही शिवजयंतीला हे करून शिवजयंतीला ते करू. अहो तुम्हाला जर खरी शिवजयंती साजरी करायची असेल नसून तुम्हाला कीर्तन पथक पवाडा ठेवा ना. छत्रपती लहान लहान मुलांना करू द्या ना भाषण. तुम्ही ते नाही डीजे लावणार की म्हणणार छत्रपती शिवाजी. तसं नाही. लहान मुलांना स्टेजवर धाडा आणि मला छत्रपती शिवाजी महाराज की. ही शिवजयंती खरी साजरी होते. त्यात माझ्या राजाला खरा आनंद आहे. आणि तुम्ही म्हणाल राजाची जयंती. राजाची जयंती राजाने सांगितलं नाही साजरी करा. अरे राजाने सांगितलं जे माझे विचार होते ते जपा. माझे विचार काय होते? अहो राजांसोबत सुद्धा आपल्यासारखेच गद्दार होते. आपल्यातले काही होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानाचं तोंड चालत नव्हतं आणि आपण मुसलमानाच्या गळ्यात हात टाकून म्हणतो. लाज वाटते का? हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का? अरे राजाचं असं होतं. त्या लोकांकडे पाहत नव्हते. राजांचं काम असं होतं. जो ज्याला राजाचे विचार पटेल तोच राजाच्या प्रजेत राहायचा. कोणी पण राजाच्या प्रजेमध्ये येऊन राहत नव्हतं. राजाच्या प्रजेमध्ये राहण्याकरता खूप सामर्थ्य लागत होतं. बघा राजा कसा होता. ऐका आम्ही सांगतो. तरुण पिढ्यांना नवतरुण मंडळींना ऐकण्यासारखं आहे. ऐका. राजे जगद्गुरु तुकोबरायांना छत्रपती म्हणायचे, राजा म्हणायचे, शिवाजी म्हणायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज हे कोण म्हणायचं? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज. पहिले म्हणायचे की राजे राजा. मग छत्रपती शिवाजी महाराज का जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये बसत होते? कारण की जगद्गुरु तुकोबरायांचे छत्रपती शिवाजी महाराज आवडते शिष्य होते आणि कीर्तन भक्तीचे भोक्ते होते. नवतरुण पिढीने ऐका. मग तुम्ही कीर्तनात आज का बसावं? कारण आपण ज्यांना दैवत मानतोय ते छत्रपती शिवाजी महाराज. कीर्तनात जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात मांडी घालून बसायचे असे आमचे छत्रपती शिवाजी राजे होते. आणि नऊ तरुण पिढ्यांना शिकण्यासारखं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेला समान माप दिलं, असं माप नाही दिलं. एक छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये दृष्टांत सांगतो. छत्रपती तुकोबरायांचं कीर्तन पुणे जिल्ह्यामध्ये लोहगावला होतं. लोहगाव हे तुकोबरायांचं आजूळ होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जर पुणे जिल्ह्यामध्ये स्वारी असेल, त्या शहरामध्ये जर स्वारी असेल आणि त्यांना कळालं की जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन येतं, छत्रपती शिवाजी महाराज तिथे कीर्तनाला जायचे. कीर्तनाला गेले. कीर्तनामध्ये माडी घालून बसले. कीर्तन सुरू झालं. त्या ठिकाणी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज बघितले. लोकांनी त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना तसंच सिंहासन बनवलं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा काय सांगितलं होतं शिकण्यासारखं. ऐका. मी छत्रपती आहे, मी शिवाजी आहे, मी महाराज आहे, मी राजा आहे. पण मी मंडपाच्या बाहेर आहे. मंडपात राजा नाहीये. मंडपात मी पांडुरंगाचा दात तुकोबारायांचा शिष्य आणि जनतेचा सेवक म्हणून मी या ठिकाणी येऊन बसतो आणि मला धर्म वाचवायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी येऊन बसतो. विठ्ठल विठ्ठल. मग छत्रपती शिवाजी महाराजांना काय समाज विसरत नाही. अहो आपलं जर कीर्तनात नाव नाही घेतलं तर आपण मोठ्या मोठ्याने सप्ते बंद पाडले असे आपण लोक आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी नावाची अपेक्षा धरली नाही आणि तुम्ही कुठं नावाची अपेक्षा करता? काही काहींचे नाव जर घेतले नाही ना त्यांनी अख्खं सप्त बंद पाडलं. अख्खा सप्ता. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी नावाची अपेक्षा धरली नाही आणि तुझी अगरबत्ती कुठे लावतो? कुठे लावतो? ध्यानात घेण्यासारखं शिवजयंतीला ऐकण्यासारखं आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं मला या ठिकाणी आल्याच्या नंतर छत्रपती म्हणू नका, मला या ठिकाणी आल्याच्या नंतर राजा म्हणू नका, मी या ठिकाणी सामान्य म्हणून येतोय, मला सामान्य दृष्टीने पहा. छत्रपती शिवाजी महाराज
कीर्तनामध्ये रमले. कीर्तनामध्ये रमल्याच्या नंतर कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जे ध्यान होतं ते जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे. मग या ठिकाणी काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्यान रमणं वेगळं आणि झोपणं वेगळं बरं का. हे दोन्ही मध्ये फरक आहे. काही काही माणसं डोळे लावतात तुम्ही म्हणतात आम्ही चिंतन करतो, आम्ही चिंतनात रमलोय. रमणं वेगळं आणि झोपणं वेगळं, ध्यानात ठेवा. एक कापडाच दुकानदार होतं, ते कधीच कीर्तनाला जात नव्हतं. मित्राच्या संगतीनं आलं आणि येऊन लगे महाराजाजवळच बसलं आणि झोपलं कीर्तनामध्ये. स्वप्न पडलं त्याला, गिऱ्हाईक आलं, त्याने 2 मीटर कापड मागितलं आणि महाराजाचं धोतर झोपणं वेगळं आणि रमणं वेगळं. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं, जेवायला बसलो. जेवायला बसल्याच्या नंतर पुंडलिकावरती झालं, ते झोपाळू होतं. त्यांना डुलका आणला, टोपी काढली, डोक्याची टोपी होती ती गुळवणीत जाऊन पडली, पुरणपोळी स्वयंपाकात. आणि झोपेतच आम्ही जेवायला सुरू झालो. यांनी ती टोपी चोरायला चालू केली मध्येच. झोपेतच चोरता चोरता याचा अंग ठामवर गाळला. प्लेट वाकडी तिकडी पारात धरून आपटीतो. याला का झोप म्हणजे काय झोप आणि काय कराय महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये रमले. विठ्ठल शिवाजी महाराज कीर्तनामध्ये रमले. एक जवळच फुटला आणि दुश्मनाला बातमी सांगितली की छत्रपती शिवाजी महाराज लोहगावला कीर्तनाला आलेले. महाराज काड्या करणारे असतात, फक्त ध्यान ठेवायचं. माणूस, मला सांगा, माणूस विश्वास टाकणारा असावा का विश्वासघात करणारा असावा? विश्वास टाकणारा असावा, घात करणारा नसावा. ते गेलं आणि तिकडे सांगितलं राजे कीर्तनाला आलेले. पकडा पकडा म्हणल्याच्या नंतर 1000 मावळे त्या ठिकाणी ते मुसलमान येऊन उभे राहिले. कीर्तनाच्या संपूर्ण मंडपाला वेढा टाकला. वेढा टाकल्याच्या नंतर कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू होतं, त्याच्यातलं एक जण म्हणतो, अय जय विठ्ठल होऊ दे, उगाच गोंधळ करायला नको, इथं गोंधळ करू पण जय विठ्ठल होऊ दे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 4 मावळे होते. त्या 4ही मावळ्यांनी विचार केला, अरे यांनी तो 1000 सैनिक दिसले. त्यांनी मंडपाला वेढा टाकला. पण या ठिकाणी काड्या करणार होते ना, काड्या करणार होता. मला मायला म्हणलं, तुम्ही सांगा, आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही, शेजारच्या बाईला कोण जाऊन सांगतो? एबीपी माझ्याला बातमी दिली, TV 9ला बातमी दिली. अहो घरातच म्हातारी असते, 3 पगारी फुल अधिकारी, तिथे जाऊन सांगितलं. काय अगं तुझी सून लय भारी आहे, ती जर मला भेटली असती ना, अगं ती तुला जर भेटली असती तू कधीच मरून पडली असती. अहो जवळच्याला चांगलं वाटतं. तस ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याच लोकांचं होतं, हिंदूच होतं, पण चाड्या करायची सोय होती ना. तुम्ही सासाबाईंना म्हणा फक्त, माझी जी सून आहे ना ती लक्ष्मी आहे. अहो लेकीला काय करता, लेक दिवाळीला येतील घरात भांडणं लावून जाती. लेकीला काय करता, माझी सून लक्ष्मी. लगेच सुनबाई म्हणा, आत्याबाईच्या देऊ का, मॅगी करून देऊ का, हिला खाता येणार तिला करता येणार, पण काय केली, फक्त लक्ष्मी म्हटल्यामुळे. सुनांना पण सांगतो, ऐका, तुम्ही सांगा, लेक जावई दिवाळीला आले, दसऱ्याला आले सांगायचं, जत्रेला आले सांगायचं, आमच्या हात्याबाई लय चांगल्या आहे. 5 एकर होतं आमचा सासरा, असा त्याला 1 रुपयाचा लागत नाही ताळा. पण आमच्या सासूबाईने 1 रुपया सासून 5 एकराचं 25 एकर केलं. 25 एकर झालं 5 एकराचं. असं म्हटल्याच्या नंतर म्हातारीची छाती बॉम्ब. लगेच म्हातारी सुनबाई म्हणते, सुनबाई आजपासून स्वयंपाकाला हात लावायचं नाही. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. लगेच म्हणणार, सुनबाई धुण्याला जर हात लावला खबरदार.
पुण्याला जर हात लावला तर खबरदार, का तुम्ही फक्त चांगलं बोला, जवळच्या माणसाला फक्त किंमत द्या. छत्रपती शिवाजी महाराज सगळं करायचे, परंतु काही काहींना आता किती बोललं ना ते सुधारणार नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडे ते सरळ कसं लिहिलो तसे काही काही लोकांचे गुन्हे भेटायला. छत्रपती शिवाजी राजे कीर्तनात रमले होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे मावळे होते का, त्या मावळ्यांनी सांगितलं आपण 4 जण आहे, परंतु उद्या समाज विचारणार आहे, राजाला पकडूस तर तुम्ही 4घांनी काय केलं त्याचं उत्तर उद्या आपल्याला समाजात द्यावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी आधीच ठरवलं होतं, ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना केली त्यांनी आपल्या छातीची ढाल बनवली, हाताची तलवार बनवली आणि सांगितलं मरायचं जर कधी काम पडलं तर आम्ही मरायला तयार आहे. त्यांनी सांगितलं लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. असे राहिले, असे मावळे होते. आताचे मावळे कसे, एकूण ऐकते तिकडं सांगते, ते कोण ऐकते इकडं सांगते, म्हणजे कोणाचाच मेळ लागायचं काम, कोणाचाच मेळ लागत नाही. हो मावळे कसे असावे, अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे होते, ऊसाची मुळी हाताने पिळायचे, अंडा अंडा रस काढायचे, रस काढून तो रस गिळायचे, व्यसनापासून लांब राहायचे आणि छत्रपती शिवाजी राजांना जाऊन मिळायचे. आमचे असे मावळे ते छत्रपती शिवाजी महाराज. आताच्या पोराला नुसती वावरात जाऊन जर ऊसाची काडी मोडून आणली किती अर्थ आयो तुटतच याला जाणं लागतं शेवट शेवट. अरे राजांचे मावळे कसे होते, माणसांनी कसं राहायला पाहिजे. एका पोराने ऊस मोडला, ऊस मोडल्याच नंतर गुडघ्याला ऊस लागला, गुडघ्याला लागल्यास त्याची वाट खटकन सरकून गेली. काय त्याच्यामध्ये त्याची चूक नाही ना, त्याच्यामध्ये चूक आपली. त्याला पवित्र अन्न भेटत नाही, त्याला सगळं केमिकलचं अन्न भेटते का. त्यावेळेला राजा कशी शेती करायची, कसं होतं त्यावेळेला. अहो त्यावेळेला शुद्धता होती म्हणून मावळ्यांमध्ये ताकद होती. आताच्या आया अशा आहे, ती तरी काय तंदुरुस्त होईल, त्याला पत्राची माया माहित नाही, त्यांना मांडीवर घ्यायची माया माहित नाही. आई त्याला दुधाची बाटली घेते आणि त्याच्या तोंडात कोणती जोडणी तिकडे व्हॉट्सअप खेळत बस. फक्त मग ते जीवनामध्ये तेच करतं, फक्त लहानपणी रबराचं झाकण राहतं आणि मोठ्यापणी पत्राचं येत, दुसरा काहीच फरक होत नाही. हे कशामुळे होतं, याला कारणीभूत तुम्ही आम्ही आत विठ्ठल. मग छत्रपती त्यांनी ठरवलं की आता छत्रपती शिवाजी महाराजांना पकडणार आहे, आपल्याला पकडणार आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा होता, पळाला पळाला बोटे टाकून पळाला. कोण पळाला, औरंग्या. अहो बोट टाकून पळून जावं लागलं. मग यांना वाटलं एक पण 1000 आपण हे 4 आहे, परंतु त्यांच्यामध्ये काय होतं, बळ होतं. आता मी तुम्हाला आताच सांगितलं, ऊसाची मुळी पिळायची, अंडा अंडा रस गिळायचे, व्यसनापासून लांब जायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळायचे. मग मी तुम्हाला त्याचसाठी सांगतोय आता की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डीजे लावून आणि पिऊन साजरी नका करू. ते व्यसनापासून लांब राहायचे. तुम्ही रस नाही पिणार, तुम्ही ते पिणार. काय मावळे काय. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे होते, व्यसनापासून लांब राहायचे. माणूस कसा असावा, धर्मवीर संभाजी राजांसारखा माणूस असावा. धर्मवीर संभाजी राजाला सांगितलं फक्त एकदाच म्हण की मी मुसलमान होतो, तुला पोरगी देऊन टाकतो, जी संपत्ती ती देऊन टाकतो. संभाजी राजाने सांगितलं मी मेलो तरी चालेल, तुम्ही मुसलमान म्हणणार नाही. पण आपल्याला जर कोणी 1 2 कोटी दिले म्हटलं गोल टोपी घाल तर घालायला आपण तयार आहे. असे आपण मावळे का छत्रपतींचे याला मावळे म्हणत नाही. अहो धर्मवीर संभाजी महाराजांना आचरणात आणा, त्याच वेळेला कळण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काय त्याग होता. मग युद्ध कसा पाहिजे, युद्ध झुंजार पाहिजे. म्हणून सांगितलं झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. माणूस जर झुंजार असेल तर जीवनामध्ये त्याला कशाची कमी पडत नाही, तो स्वतःच्या बळावर. अहो मावळ
सोपं नाही. जगद्गुरु तुकोबराय चे शिष्य होते, तुम्ही तर शिष्य व्हायला सुद्धा अशी अहो माणसाला जीवनामध्ये एक गुरु पाहिजे. ज्या माणसाला गुरु आहे ना त्याचं जीवन कधी व्यर्थ जात नाही. राजे कीर्तनातून उठले, कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं. राजा उठल्या बरोबर 500 मावळे ताट पळून गेले. कारण की त्यांना माहित होतं राजांच्या चपाट्यात जर सापडलं ना आपलं काय नाही. 4 मावळे होते, 4नी एक तलवार काढली. जे 500 राहिले होते त्यातले परत 400 पडून गेले, 100 राहिले. त्याला काय करावं लागतं, गनिमी कावा करावा लागतो. म्हणून या ठिकाणी सांगितलं झुंजार ते एक विश्वास पाप पुण्य अंगी नातळी. त्या माणसाच्या जीवनामध्ये झुंजार व्हायचं असेल तर तेवढी भक्ती लागते. आपल्याला जर खरं सिद्ध व्हायचं असेल, आपल्याला जर आपली कीर्ती जगामध्ये करायची असेल तर मी सांगितलं ज्याची खरी सेवा त्याच्या हे काय जीवनामध्ये आयुष्यामध्ये सेवा जर असेल त्या सेवेचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होतं. मग ते फळ प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं, अभंगाचं दुसरं चरण. गोविंद कोणाच्या मनामध्ये बसतो. मी पाठीमागे सांगितलं दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे फवाडे. दिनरजनी तुम्हाला जर तोच धंदा असेल त्याच्याच मनामध्ये गोविंद बसतो. मग त्यासाठी माणसाला काय करावं लागतं, गोविंदाला जर मनामध्ये साठवायचं असेल तर अभंगाचं 3रं चरण सांगितलं.
कापी जे कळी काळ तया वेणे. कळी काळ केव्हा कापतो मी मगाशीच तुम्हाला सांगून गेलो की ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली आहे ना, त्यावेळेला कळी काळ कापतो. मग मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, कळी काळ जर कापत असेल तर मग आपल्याला सुद्धा त्याला कापायला पाहिजे की नाही, आपण पण कापू शकतो. कापी जे कळी काळ तया भेणे. माळीची एवढी पावर आहे, कंठामध्ये तुळशीची माळ जर धारण केलेली असेल, त्याला कळी काळ जर घाबरत असेल तर मग तुम्ही आम्ही कोण. परंतु त्याच्यासाठी काय करावं लागतं, भगवंताची भक्ती करावी लागते, भगवंतावरती विश्वास ठेवावा लागतो, कीर्तनात बसावं लागतं. कीर्तन इकडं चालू आणि तुम्ही तिकडं बसले तर भगवंत तुम्हाला भेटणार. कीर्तन चांग हो अंग हरिरूप. या ठिकाणी काय सांगितलं की कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर संपूर्ण जे अंग असतं ते काय होतं, हरिरूप होऊन जातं. मग तुमचं होईल का नाही. म्हणून माणसाने कीर्तनात बसायला पाहिजे. अहो आम्हाला तो भगवान परमात्मा बघायचा आहे. त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहे ना, तो आम्हाला बघण्याची इच्छा आहे. मग त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखामाजी. त्या भगवंताचं जे भक्ती आहे, त्या भगवंताचं जे नाव आहे ते आपल्या मुखामध्ये धारण केल्याच्या नंतर आपल्याला काय होईल, भगवंताची प्राप्ती होईल. मग आता तुम्हाला सगळ्यांना भगवंताची प्राप्ती करायची का, इथे बसलेल्यांना जर करायची असेल तर उंच हात वरती करा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला हात लागतील एवढे हात वर करून टाळे वाजवा. विठोबा रखुमाई झुंजारते एक विश्वास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. गोविंद आसने गोविंद शैनी गोविंद त्या मनी वैसा. यथामती यथावकाश तुमच्या समोर जो बोलण्याचा मी प्रयत्न केला ते माझ्या गुरुवर्यांचा आहे. महंत स्वामी विशुद्धानंद तीर्थ गायत्र्याचा वगळा ते सर्व स्वामीजींचं आहे. आणि जे काही त्यातलं जे काही बरोबर असेल मी बोललेलं ते स्वामीजींचं समजा, आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. म्हणून मी या ठिकाणी मणिरत्नेश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो, स्वामीजींच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर